सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी शिवप्रतिमेचं पूजन संपन्न होत आहे। यानंतर शिव आरती होईल। सर्व शिवभक्तांना विनंती आहे, आपण समोर पुढच्या मान्यतेवरती बसून घ्यायचं आहे। तुळजापूर ते वैरा अशी शिवज्योत या ठिकाणी सर्व मावळ्यांनी या ठिकाणी आणलेली आहे। आलेल्या सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या पोलीस स्टेशनचे जाधव साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे। त्यांनाही विनंती आहे, आपण स्टेजवरती यायचं आहे। अण्णा ग्रुप शिवजन्मोत्सव केंद्र यांच्या वतीने आपला हार्दिक
होते. यानंतर आमचे मार्गदर्शक यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्य यानंतर माजी उपसरपंच प्रणित गांधी, यानंतर मौलाना आझाद सोलापूर जिल्हा अध्यक्ष इस्माईल भाई पटेल यांचा सत्कार, सतीश करंडे, राहुल पालकर, यानंतर बबलू भगवान यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. विनंती आहे त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. दत्तात्रय क्षीरसागर, याचाही या ठिकाणी सन्मान होतोय. सायबर सेलचे कांबळे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. तसेच उमाटे साहेब यानंतर पत्रकार किरणजी आवारे, दैनिक पुण्यनगरी यांचा सन्मान या ठिकाणी अण्णासाहेब पोळ यांच्या शुभ हस्ते होईल. पत्रकार किरणजी आवारे योगेश माने आपल्याला विनंती आपण वरती यायचं स्टेजवर होतंय. मी त्यांना विनंती करतो आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तरुण भारतचे पत्रकार रामदासजी चिंचे उपदे साहेब यांचा एक सत्कार संपन्न होतोय. बलवीनजी लोखंडे, पत्रकार आप्पासाहेब तडवी यांचाही या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. अण्णासाहेब पोळ सत्काराला या पुढं सत्कार करा. लोखंडे सरांचा सत्कार अण्णासाहेब पोळ यांच्या शुभ हस्ते होईल. सर्व मान्यवर आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले पोलीस स्टेशनचे गावडे साहेब व अण्णा ग्रुपचे सर्व सदस्य. अण्णा ग्रुपमध्ये बरेच लोक आहेत, सर्वांची नावं घेणे ते शक्य नाही. आणि ते सदस्य तसेच व्यासपीठावर उभे असलेले आदरणीय दादा, नाना, सर्व पत्रकार बंधू आणि सर्व उपस्थित बांधव. खरं तर अण्णा ग्रुपच्या वतीने आपण बघतो नेहमी स्तुत्य असे कार्यक्रम होत असतात. याही वर्षी त्यांनी बघितलं तर महिलांकरता पैठणी, तसेच रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, कीर्तन, महाप्रसादाचं आयोजन केलं. असे विविध उपक्रम या ठिकाणी अण्णा ग्रुपच्या वतीने राबवले जातात. या लास्ट इयरला सुद्धा मला वाटतं खूप चांगले कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केले होते. त्याच्यामुळे एक सामाजिक संदेश देण्याचं काम हे अण्णा ग्रुप करत असतंय. फक्त शिवजयंती उत्सवच नाही की तर महापुरुषांच्या जयंती त्या दरम्यान सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करताय. मला वाटते आपण त्या स्मशानभूमीमध्ये सुद्धा झाडं लावून त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याचं काम, खूप चांगलं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या कामाला नेहमीच लोकांचा पाठबळ आहे. असंच आपल्या हातून चांगलं सामाजिक काम घडत राहो, चांगले आदर्श आपल्या हातून तरुण घडत राहो ही शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांना अभिवादन करतो. जय शिवाजी, जय छत्रपती. अण्णा ग्रुपतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापना या ठिकाणी झाली. कार्यक्रमाला आवर्जून आपल्या पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष PI गावडे साहेब, जाधव साहेब, दायगुडे मेंबर, अरुण मेंबर
वैजनाथ आदमाने, मेजर आदमाने, सतीश करंडे, दत्ताबा मेजर, तसेच आपले पप्पू बालशंकर या मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य, या गल्लीतील सर्व ज्येष्ठ आणि तरुण बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी 4 दिवसाचे कार्यक्रम अण्णा ग्रुपने ठेवलेले आहेत. सगळे कार्यक्रम आपल्या सर्वांना आवडेल असे कीर्तनाचा कार्यक्रम, पैठणीचा कार्यक्रम, परत भोजनाचा कार्यक्रम, खरे सर्व स्तुत्य कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी ठेवलेत. आपण सर्वांनी मिळून डीजे लावण्यापेक्षा, मिरवणूक काढण्यापेक्षा, धांगडधिंगा करण्यापेक्षा साहेबाचा धांगडधिंगा करायला विरोध लय असतो. त्याच्यामुळं साहेब वैरागमध्ये शिवजयंतीची मिरवणूक फार मोठी असायची, परंतु सगळ्या वैरागकरांनी मिळून सर्व जे काही रक्तदान शिबिर असेल, पैठणीचा कार्यक्रम असेल, असे जे सर्व महिलांना आणि ज्येष्ठ माणसांना, तरुण बांधवांना एक विचार दिला पाहिजे की छत्रपतीची जयंती आपण कशासाठी केली पाहिजे आणि का करतो हे सर्वांनी अनुभवात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळं या ठिकाणी अण्णा ग्रुपने जे केलेले सर्व कार्यक्रम आहेत, हे कार्यक्रम निश्चितपणानं चांगल्या प्रकारे आपण सगळ्यांनी सहकार्य, आशीर्वाद या मंडळाला द्यावे, एवढंच बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. बालशंकर, पत्रकार किरणजी आवारे, मुजमिल कवटाळकर, जिन्नसबाई उमाप, या आपण फोटो द्या.